तर आज आहे दत्त जयंती, डिसेंबरची 14 तारीख आहे, डिसेंबर 14, 2024. तर आम्ही आता आलो आहे आमच्या मूळ घराजवळच्या असलेल्या दत्त मंदिराजवळ, जे हिडन प्लेस आहे ॲक्च्युली तसं बघितलं तर. खूप सुंदर असं गाव आहे. आमचे लहानपणापासून जे अट्रॅक्शन होतं ते ह्या गावाशी आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघतच असाल. गाडीने यायचा रस्ता खूपच असा डिफिकल्ट आहे थोडासा, पण बाकी हा मिठभाव पूल या बाजूला आला, या बाजूला आहे ते मिठभाव पूल आहे. आणि सध्या आम्ही राहतो ते मोरवे, जे सध्या आम्ही राहतो मोरवे, त्याचं लोकेशन इकडे येते. या लोकेशनला आमचं आता सध्याचं राहतं घर आहे. हे आमच्या मामाचं घर आहे, हे आमच्या मामाचं घर आहे, जिकडे दिगंबर धुरत म्हणजे आता जीवबा धुरत आमचे मामा राहतात त्यांचं घर आहे. बाकी पूर्ण गाव तसे आपलेच आहे. सुंदर अशी झाडं आहेत इकडे. ह्या झाडांची पहिल्यापासूनच लहानपणापासूनच अट्रॅक्शन होतं. आमचं लहानपण आम्ही इकडे खूप खेळलो वगैरे. लहानपण आमचं इकडेच गेलं. तेव्हा होडीने ये जा व्हायची. तेव्हा आमचे अण्णा आजोबा आणि आमचे आईचे वडील दिगंबर धुरत अशा 2 होड्या होत्या. याच्यामध्ये आम्ही लहानपणीच स्विमिंग वगैरे शिकलो. एकदम असं नयनरम्य असं गेस्चर आहे सगळं. इकडे वस्ती तेवढी कमी आहे, त्या मानाने वस्ती इकडे खूप कमी आहे. आता तर खूपच कमी आहे वस्ती पहिल्यापेक्षा, पहिल्याच्या तुलनेत. आमच्या काकींचा कुत्रा आमचं स्वागत करतोय. तर ह्या एक जांभळाच्या झाडाजवळच्या आमच्या खूप आठवणी आहेत. इकडे आम्ही दिवस रात्र बसून असायचो. तरी यात खूप आता त्याची छाटणी केलेली आहे. लहानपणी आम्ही ह्याच जांभळाच्या झाडाखाली दिवस रात्र बसून असायचो. ते झाड या मंदिराला टच होतं. आणि हे आपले मिठभाववरचे कोंडेवाडीचे दत्त मंदिर. तेव्हा ही उंची, आता ही भर टाकल्यामुळे उंची मॅच झाली. दिगंबरा दिगंबरा शिवा दिगंबरा 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 शिवा दिगंबरा 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 शिवा दिगंबरा 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 शिवा दिगंबरा 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 शिवा दिगंबरा दिगंबरा. इकडे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो. खूप बदल झाले तरी. Digamara, Digamara,
धावतैषि भक्तासाठी धावतैषि भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती तसेच अत्रि ऋषी यांची पत्नी अनुसूया. अनुसूया ही पतिव्रता होती. पती हाच परमेश्वर असं मानून ती सगळं करणारी. रोजचं नाही सकाळी उठणं, शेण पुतेरे करणं, घरात चुलीकडे, देवाकडे, उंबरठ्याकडे. आता कुठून येणं झालं, आता भूमंडळातून तिथे कसं आश्चर्य बघितलं ते तुम्हाला सांगावं म्हणून तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्रि ऋषींची पत्नी आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असू शकते. झालं हे यानं समजलं. महिला मंडळ या बाबतीत तत्पर असतात हे त्यानं समजलं आणि लगेच आपापल्या शंकर विष्णू सांगितलं
असं नारद मुनीने आम्हाला केले. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. कोणाकडे काय मागायचं नाही, दारात जाऊन उभं राहायचं. ओम भवती भिक्षां देहि, वाट बघायची. 3 वेळा म्हणायचं. आतून आणि काय घातलं तर घ्यायचं, नाही वाढा. ती म्हणाली ठीक आहे, वाढू. आलेल्या आपल्या घरी आलेल्या अतिथीला विनमुख पाठवायचं नाही. मातृदेवो व पितृदेवो व आचार्य देवो व अतिथी देवो व. त्या प्रकारचे पहिली माता, पिता, आचार्य. पती आल्यानंतर जेवायचा नियम होता, पण अतिथीला विनमुख कसं पाठवायचं म्हणून तिने त्यांना जेवायला वाढायला पाठ ठेवले, पत्रावळी ठेवल्या, वाढायला सुरुवात केली. तिघी जाऊन बसली. हे ज्या उद्देशाने तिथे आलेले होते त्या उद्देशासाठी आणि तिला एक साकडं घातलं. नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढायचं. असं कुठून तरी काय एक तयार होणार नाही, असंच त्याने साकडं घातलं. हे विनमुख जाणार. आता ते विनमुख, पण तिचं सत्व खरोखरच ते पती हा परमेश्वर मानणारी होती. पतीची प्रार्थना करते. हे आलेलं जे संकट आहे ते कशामुळे आलंय मला माहित नाही, कसं आलंय मला माहित नाही. निवारणारे तुम्ही आहात. परमेश्वरा तुम्हाला याच्यातून बाहेर काढ. असं म्हणून ती बाहेर येते. बाहेर येते तर ही तिघही लहान बालक झालेली असतात आणि ती वाढलेलं जेवण असतं त्याच्यात इकडे तिकडे लोळतायत. या तिघांना ती बाजूला करते आणि खरोखरच मला देव पावला म्हणतो. त्यांना बाजूला करते, जवळ घेते. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर असतो. तिथे सुद्धा आता ते बालक काय जेवणार नव्हती, तिला पाना फुटला. तिघांनाही तिने पाजलं आणि झोपवायला गेला. त्यांना झोपवलेला. आता तो थोड्या वेळात तो कार्यक्रम होणार आहे तेव्हा ती झोपवीत असते. लहान मुलांना सांगतात बागुला बोवा आला. हे सगळं शंकराचं वर्णन आहे. बागुला बोवाचे रूप दिसे मनोहर, अंगावरी व्याघ्रांबर, त्रिशूळ डमरू शंख शोभे फणीवर, गळ्यात मनुष्य मुंडाचे. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पती आलेले नाही. म्हणून या तिघांनाही काळजी वाटते. कोणाला? लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती.
हे गेलेले ठिकाण माहित असतं, आल्या सगळ्या तिथे. आमचे पती कुठे आहेत? म्हणजे मला काय माहित कुठे आहेत. जरूर तुझ्याकडे आले होते, माझ्याकडे कोणी आलेलं नाही. ही 3 बालक आहेत. त्याच्यापैकी जर कोण असेल तर तुमचे तुम्ही ओळखून घ्या. त्या सुद्धा देव्याच होत्या, त्यामुळे त्यांना काय अडचण आली नाही. आमच्यासारख्या असतं तर अडचण आली असते. पांडुरंग हरी वासुदेव. अशा प्रकारे दत्तगुरूंचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आता थोड्याच वेळात इथल्या रीतिरिवाजाप्रमाणे पाळण्यात घालण्याचा प्रोग्राम होईल. त्याच वेळेला आरती पण होईल. तरी पण मी एक आरती म्हणून मी उत्तर रंग संपवणार आहे. भैरवी झाली की आरती होईल. पूर्व पद्यामध्ये महाराज म्हणतात, वासनेचे पोटी जेव्हा
महाराज की जय। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो शक्ति प्रचोदयात्। आंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्। भास्कराय विद्महे महाद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्। देवतो दत्त प्रचोदयात्। आदिशक्ति विद्महे देवळात ठेवला ना हो खाली बरोबर ना. पहिलं काढ. आणि त्यांचा मान श्रीयुत मुकेश गणपत धुरत यांना मिळालेला आहे आणि त्यांचं स्वागत श्री मनोज बापडेकर हे शाल आणि श्रीफळ देऊन करत आहेत. धन्यवाद. उपसरपंच कंकाळी कृपा बाबुराव यांचा सत्कार करतायत श्रीफळ आणि फूल देऊन. धन्यवाद. टाळ्याच्या गजरात स्वागत होऊ द्या. त्यानंतर महेश श्रीधर कोळंबकर. महेश कोळंबकर यांना शुभेच्छा. त्यांच्या सदस्य वाटचाल विकास व्हावा, विकास कामावर लक्ष ठेवावं आणि ती कामं पंचायतीच्या निधीतून करून घ्यावी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अनुराधा नाव ठेवलं अरे बाबा. आणि या सर्वांचा साडी हळद कुंकू आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ज्यांच्या मेहनतीमुळे कृपेमुळे आम्हाला कालपासून आजपर्यंत सलग 2 दिवस पोटभर महाप्रसाद मिळत आहे. त्या सर्वांचा सत्कार टाळ्यांच्या गजरात होऊ द्या. त्यानंतर ही नाही त्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात होऊ द्या. आणि महाप्रसाद खाऊन पोट जर झालं का टाळा वाजत नाही. कोण रे. आता निशा अजय धुरत, भावना भगवान मोरवेकर, कीर्ती प्रवीण गावकर, प्रियांका विजय धुरत, स्नेहा स्वप्नील बापर्डेकर, प्रणया पद्माकर कांदळगावकर, सुरेखा सत्यवान कोळंबकर, गीता श्रीकृष्ण कोळंबकर, वैभवी विनोद कांदळगावकर, अस्मिता गणपत धुरत, सुनीता अभिमन्यू आपकर, मिताली मिलिंद कांदळगावकर. चला लवकर चला, लवकर चला, नाहीतर पुढचा हप्ता मिळणार नाही. महाप्रसादाची सेवा करणाऱ्या सर्व भगिनीने येऊन आपला मान स्वीकारायचा आहे. हा मध्ये द्या. आणखी कोण काम राहिले. कांदळगावकर,
सुरेखा सत्यवान कोळंबकर, गीता श्रीकृष्ण कोळंबकर, वैभवी विनोद कंदळगावकर, अस्मिता गणपत धुरल, सुनीता अभिमन्यू आपकर, मिताली मिलिंद कांदळगावकर. चौकास आली तरी चालेल. आज या मोरवे गावी बघा, श्री क्षेत्र औदुंबर पार्क दत्त मंदिर मोरवे, श्री क्षेत्र औदुंबर पार्क दत्त मंदिर या मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त आम्हाचे पावनादेवी समाज नृत्य किंजवडे परवाडी, आम्हाचे पावनादेवी समाज नृत्य किंजवडे परवाडी तालुका देवगड या मंडळाला इथं सामूहिक नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल या देवस्थान कमिटीचे आम्ही आभार मानतो. तसेच दत्तगुरु पूजनाचे देखील आम्ही पावनादेवी समाज नृत्य किंजवडे परवाडी या मंडळाच्या वतीनं त्यांचे आम्ही आभार मानतो. जमलेल्या तमाम रसिक मायबाप बंधू भगिनींचे आम्हाचे पावनादेवी समाज नृत्य किंजवडे परवाडी या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे देखील आभार मानतो आहोत. रसिक प्रेक्षक हो, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना एखाद्या देवतेचं स्तवन किंवा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. त्याप्रमाणे या ठिकाणी समही पेटून कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नांचा विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून, रंग देवतेला अभिवादन करून, दत्तचरणी आणि स्थानेश्वर चरणी प्रार्थना करून, आई पावनाई त्यांनी नतमस्तक होऊन आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं
जन्म देणारा माझा पिता जन्माला आला कलेनं वाटतोय. स्वतःचा संसारही सुखाच्या दिशेने चालू लागला. आणि या सर्वस्वाला कारण कोण असेल तर ज्या वैकुंठीच्या नारायणाची एक निष्ठेने भक्ती केली तोच माझा परमेश्वर दिवाळी अखिल जगला. शास्त्राधाराने तोंड तू बंद केला पण लक्षात ठेव शास्त्राधार क्षेत्रासमोर ठेवला म्हणून मी शांत असतोय. पण एक ना एक दिवस नक्की तुला आणि दुर्मिळ योगायोग खरोखर दत्तगुरूच्या चरणी दुर्मिळ योगायोगच घडत असतात. आज आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि हा वाढदिवस मोरवे गावात श्री दत्तगुरूच्या चरणी आपण करत आहोत. अशा या महान व्यक्तीला आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी यांचा वाढदिवस आणि यांचा सत्कार करूया. मंडळी खरोखर या महान कलाकारांचा सत्कार या ठिकाणी. नमस्कार. प्रथम आम्हा कलाकारांचा आराध्य दैवत गणपती गजानन आणि त्याबरोबर आम्हा कलाकारांचा खरा आधार किंवा खरं आराध्य दैवत कोण तर तुम्ही रसिक मायबाप असतात. रसिक मायबापांच्या आशीर्वादाशिवाय कलाकार काहीच करू शकत नाही. आज तुम्ही म्हणालात की मी मोठा कलाकार पण मी तुम्हाला खरं सांगतोय मी मोठा कलाकार नाहीये. कारण कलाकार कधीच पूर्ण होत नाही. कलाकार हा कायमपर्यंत शिकत राहिला पाहिजे. आज माझा इथं जो सत्कार झाला अनेक ठिकाणी आमचे सत्कार झालेत स्वाभिमान आहे त्याचा पण त्याहीपेक्षा आठवणीत राहणारा हा योगायोग म्हणजे आज वाढदिवस आहेत. आणि दुसरी गोष्ट हे पवित्र क्षेत्र आणि अशा या दत्तगुरूच्या पवित्र क्षेत्रात जो माझा सत्कार आणि तुम्ही जे आशीर्वाद दिलात हे आशीर्वाद सदैव आमच्या मागे राहावे एवढी विनंती करतोय. आणि त्याचबरोबर आणखी दुसरं भाग्य म्हणजे सत्कार करणाऱ्या ज्या या मुली आहेत त्या कलावंत आहेत. खरोखरच त्या कलावंत म्हणजे सांगण्याचा योगायोग की दशावतारी कला. कारण आज प्रत्येक घरोघरी पोचली गेली. दशावताराचा ध्यास एवढा लहान मुलापर्यंत लागला हे खरंच आम्हा दशावतारांचं भाग्य आहे. कारण कलाकार कुणीही कमी नाहीये आणि कलाकार एकटा कधी मोठा होत नसतो. कारण ज्यावेळी कलाकार जो मोठा होतो ते आमची संगीत साथ असू दे किंवा आमचे सहकलाकार सर्व ज्यावेळी एकत्र एकमेकाला साथ देतात त्यावेळीच कलाकार मोठा होतो. आणि मी एक सांगेन की दत्तगुरूच्या कृपेनं आणि गणपतीच्या कृपेनं जी मुलं दशावतारी कलात आपलं सादरीकरण करतात नक्कीच ती याच्या पुढे मोठी होतील. आणि ज्यावेळी आमचं मार्गदर्शन लागेल नक्की सांगा आम्ही मार्गदर्शन करू आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या मागासावे एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. दैव ही फिरले